तर देशातल्या तपास यंत्रणा लाचार आहेत. सीबीआय, ईडी आणि आयबीवर संजय राऊतांनी टीका केली आहे. देशातल्या तपास यंत्रणा लाचार असून भाजप नेत्यांना क्लीन चिट देण्यात येते अशा शब्दात राऊत वक्तव्य करतायत. इतकंच नाही तर रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात निश्चितच चौकशी व्हायला हवी असं देखील राऊतांचं म्हणणं आहे. लाचार, गुलाम, मग ईडी असेल, सीबीआय असेल, महाराष्ट्रातली पोलीस यंत्रणा असेल किंवा आयबी असेल, अशा अनेक ज्या तपास यंत्रणांना न्यायालयीन चौकशी असेल एखादी, त्याच्यावरती आता लोकांचा विश्वास राहिलेला नाही. आतापर्यंत मोदी आल्यापासून कोणत्याही घटनेचा तपास हा निष्पक्ष झालेला नाही. इतर पक्षातले भ्रष्ट लोक त्यांच्या पक्षात गेले, त्यांना तिथे गेल्यावरती क्लीन चिट देण्यात आली. चंद्रपूर महानगरपालिकेतील भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. पाहूया आपण. चंद्रपूरमध्ये काँग्रेसनं गंभीरपणे चर्चा करणं गरजेचं होतं असं राऊत म्हणतायत. चंद्रपूरच्या नगरसेवकांना मी कालही सांगितलं, ह्याच्यामध्ये काँग्रेस पक्षानं अधिक गंभीरतेनं चर्चा करणं गरजेचं होतं शिवसेनेच्या आमच्या नगरसेवकांशी, त्या गटाशी. त्यांच्यामध्ये वंचितचेही काही लोक होते, काही अपक्ष होते. काँग्रेस पक्षाच्या 2 गटामध्ये एकवाक्यता शेवटपर्यंत होत नव्हती, झाली नाही. खासदार श्रीमती धानोरकरांशीही बोलणं झालं, विजय वडेट्टीवारांशी बोलणं झालं, तरीही जर त्या दोघांमधलंच मिटत नाही, अशा वेळेला स्थानिक राजकारणामध्ये काय उलथापालथ झाली आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला. नीट धोतर नेसता येत नाही, त्यांनी आम्हाला शिकवू नये. संजय राऊतांचा माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींवर घणाघात आहे. मोदींना घाबरू नका, कोश्यारींनी या सगळ्या संदर्भात सल्ला दिलेला होता राज ठाकरेंना. त्यावर राऊतांनी टीकास्त्र डागलंय. नहीं, वो सब लोग नरेंद्र मोदी से नहीं डरे होंगे. मैं राज का बहुत सम्मान करता हूँ, लेकिन मुझे लगता है वो ज़्यादा ही नरेंद्र मोदी से डर गए. उनका डरना नहीं चाहिए, उनको मोदी जी के निकट जाना चाहिए. और मोदी जी के लिए सारी प्रजा बराबर है. जैसे राम जी के लिए सब बराबर थे, ऐसे उनके लिए भी सब बराबर है. मुंबई में मेरे छोटे भाई हैं और अच्छे फर्क देखा है. मैं उनसे कहूँगा कि नरेंद्र मोदी से डरो मत, और महाराष्ट्र में हो, छत्रपति शिवाजी महाराज के उसके कर्मभूमि में हो, तो उससे डरने की कोई आवश्यकता नहीं. त्याला नीट धोतर नेसता येत नाही रे, तो काय आम्हाला अक्कल शिकवतो? हा, त्याला नीट धोतर नेसता येत नाही स्वतःचं. जो स्वतः धोतर नीट नेसू शकत नाही, तो ठाकरेंना सांगतो आम्हाला मोदीला घाबरू नका. मोदीला कोण घाबरते? काल राहुल गांधीने सांगितले ना, डोळ्यात डोळे घालून बोलण्याची हिंमत नाही नरेंद्र मोदीची आणि अमित शहाच्या. गांधींचं भाषण सुरू असताना प्रधानमंत्री आणि अमित शहाने पार्लमेंटमधून पलायन केलं, ते आम्हाला सांगतात भीती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.